हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कशात सगळे मी मस्त आणि मजेत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सियाच्या केसांसाठी काय काय करते ना, ते थोडक्यात सांगणार आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर मला एक गोष्ट सांगायची आहे, की एकदम लहान मुलांची ना केस म्हणा किंवा स्किन खूप भारी असते. कारण की ती नॅचरलीच तशी असते. त्यांची इम्युनिटी पॉवर म्हणा किंवा हेल्थ, खाणं-पिणं सगळं एवढं चांगलं असतं ना, की त्यांना एक्स्ट्रा असं काहीच करायची गरज पडत नाही. आणि तरीसुद्धा ज्या जेमतेम सोप्या आणि एकदम ऑर्गॅनिक किंवा एकदम छान अशा ज्या पारंपरिक आहेत ना, त्या आपण करू शकतो. तर याच्यात फक्त जास्वंदाच्या फुलांचाच आपल्याला वापर करायचा आहे आणि फक्त कच्च्या घाणीचं तेल आणि त्याच्यात ते फुलं परतून जे तेल बनतं की नाही, तर त्या तेलाने मी सियाचे केस धुण्या अगोदर मसाज करत असते आणि कधी-कधी साधं आपलं जे खोबरेल तेल असतं ना, ते सुद्धा लावते. पण तिचे ना केस धुण्या अगोदर ऑइलिंग हे करतेच आणि सगळ्यांनी खरं केलंच पाहिजे. त्यानंतर बघा एक हेअर मास्क बनवणार आहे आपण आणि त्याच्यासाठी सुद्धा परत फुलंच लागणार आहेत. बघा इकडे या तर गोष्टींसाठी फुलांना दुसरा पर्याय नाही. पावडर पण कशी असेल कशी माहीत नाही ना आपल्याला. त्याच्यामुळे फुलं आपण घेतलेली असतात, फ्रेश असतात आपल्याला माहीत असतं. त्याच्यामुळे फुलं वाटायचे आहेत थोडं पाणी टाकून आणि त्याच्यात मी घरीच बनवलेलं दही वापरलेलं आहे. त्या दोनही गोष्टी एकत्रित केलेल्या आहे आणि त्याच्यात आपल्याला खोबरेल तेल टाकायचं आहे. छान मिक्स करायचं. आता बघा, छोट्या मुलींसाठी स्पेशली हा हेअर मास्क खूप उपयोगाचा आहे आणि सियानं सध्या 4.5 वर्षाची आहे. पण 3 वर्षाच्या नंतरपासून ना मी तिला हे तेल आणि हा एक पॅक आहे की नाही, दही असं मी लावते. तर त्याच्या व्यतिरिक्त मी तिला काहीच लावत नाही. त्याच्यामुळे तुम्ही ना तुमच्या ह्याच्यावरती काय गोष्टी लावायच्यात किंवा काय टाळायच्यात ते तुम्ही ठरवा. पण ज्या योग्य आहेत की नाही, ज्या मी वापरलेल्या आहेत त्या तुम्हाला सांगते, फक्त शेअर करते. तर बघा पूर्ण जो पॅक आहे की नाही, तर आता कसं होतं, एकतर गरमी आहे आणि छोट्या मुलींचं ना एवढं खेळणं चाललेलं आहे. एकदम घाम येतोय सध्या, केस चिकट होत आहेत, बाहेर खेळायला सुट्ट्यामुळे गार्डनमध्ये इकडं धूळ वगैरे सगळं आणि स्पेशली घामामुळे ना स्कॅल्प थोडंसं जे घाण होतं आणि फक्त शॅम्पूने कधी-कधी वरून-वरून आपल्याला क्लीन वाटतं, पण ते निघत नाही. त्याच्यामुळे मी हा हेअर मास्क स्पेशली तिच्या केसांसाठी लावते. खूप सुंदर होतात केस, चमकतात सुद्धा आणि एकदम शाईन पण येते तेवढ्यापुरतं. खूप भारी होतात आणि हे नॅचरली आहे त्याच्यामुळे एक त्यांच्या केसांना पण सवय लागेल, केस वाढायला पण मदत होते. तर हे एकदम घरचाच एकदम नॅचरली गोष्टींनी बनलेला पॅक आहे. तुम्ही सुद्धा लावू शकता आणि असं बघा छान ती पण लावून देते, कारण की तिला माहीत झालेलं आहे ना, की मम्मा करते आणि ती सारखं मला म्हणते, की मला पण तुझ्यासारखे असे मोठे केस करायचे आणि तिला थोडीशी आवड आहे या गोष्टींची. तर ती केस बघा लावताना सुद्धा, ऑइलिंग करताना खूप आनंद घेते स्वतः. अजिबात इरिटेट होत नाही आणि असं कसं होतं ना, छोटी मुलं ज्यावेळेस स्वतः करून देतात ना, मग आपल्यालाही करायला काहीच वाटत नाही. केस धुताना पण बघा, आता हा जो केस धुण्याचा तिचा व्हिडिओ आहे की नाही, खरं तर हा पहिलाच आहे. पण थोडंसं नाही का माहिती जाईल आणि ती पण बघा कसं हेल्प करते ना, त्याच्यासाठी मी ती क्लिप घेतलेली आहे. तिचं हेअर केअरचं एक रुटीन मी दुसऱ्या एका चॅनलवरती शेअर केलेलं होतं ना, तर त्यावेळेसची ही क्लिप आहे. तर बघा तिचे केस असे लांब आहेत की नाही, तर असं पुढे घेऊन धुवायला येत नाहीत ना, डोळ्यावरती पाणी वगैरे येतं. तर ती खूप असं छान असं वरती थोडंसं डोकं करते आणि मग डोळ्यावरती पण पाणी जात नाही आणि खूप मागच्या मागे ना असे केस छान धुता येतात. आणि तिचे केस धुण्यासाठी मी हिमालयाचा जो शॅम्पू आहे ना, तोच वापरते. तर हे काही स्पॉन्सर वगैरे काहीच नाही बरं का व्हिडिओ. म्हणजे मी जे तिला प्रॉडक्ट वापरते ना, तेच सांगते. नेहमी सांगत असते, की माझ्यासुद्धा काही रेमेडीजमध्ये ना मी हिमालयाचा शॅम्पू वापरते, जे शॅम्पू हॅक्स वगैरे करायचे असतात ना त्याच्यासाठी. तर खूप छान असं पाणी टाकून सगळं छान असं धुवून घ्यायचं आणि पूर्ण असं पाण्यामध्ये शॅम्पू डायल्यूट केला की नाही, तर खूप छान केस होतात. अजिबातच गुंता पण होत नाही. तर बघा एकदम आता उन्हाळा पण आहे ना, तर मागच्या वर्षी पण आणि आता पण सध्या हेच चाललेलं आहे, म्हणजे नाही का, म्हणजे थोडंसं स्कूल आहे बरं का 11 वाजेपर्यंत. घरी आलं की हे असं धिंगाणा चालूच असते आणि त्यांचं ते एन्जॉय करतात. तरीसुद्धा बघा थोडंफार आपण सुद्धा नाही का काळजी केली पाहिजे. त्याच्यामुळे फक्त ऑइलिंग, महिन्यातून एखादा हेअर मास्क, म्हणजे जर वाटलं ना, की आता खूपच अशी एकदम डर्टी किंवा असे एकदम डल झालेले आहेत केस, चमक नाही, असे रफ दिसत आहेत ना, त्यावेळेस बघा फक्त दह्यामध्ये तेल टाका. तुम्हाला जर फुलं वापरायची नसतील ना, तर दही फक्त लावू शकतात. त्याच्यातून काहीच साईड इफेक्ट्स नाही आहेत. आणि हे जे मी लावते ना, मी लावते म्हणून तुम्हाला शेअर केले. तुमची इच्छा असेल तर तुम्ही लावू शकता. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे फुलंही नसतील ना, तर जवसाचं जे प्लेन जेल असतं की नाही, फक्त जवसाचं जेल असं पातळसर करायचं आणि केस धुण्या अगोदर ते एक 15-20 मिनिट लावलं ना, तर या 2-3 गोष्टी ज्या आहेत की नाही, त्या छोट्या मुलींना एक
4-5 वर्षानंतर तुम्ही लावू शकता. याचे काहीच साईड इफेक्ट्स नाहीत आणि तेही तुम्ही ह्याच्यावरती लावा. पहिल्या वेळेस तुम्ही लावून फक्त 10 मिनिटानंतर केस धुवा. तुम्हाला जर असं काही वाटलं नाही ना, तर तुम्ही ते लावू शकता. नाहीतर तुमची मर्जी, फक्त ऑइलिंग करायचं आहे आणि त्याच्यानंतर केस धुवा. खूप सुंदर होतात केस. कारण की बघा, हे ना मी खूप वेळेला केलेलं आहे. तेल तर मी तिला हे एकदम डेलीच म्हणजे नाही का, दर केस धुण्याच्या अगोदर लावतेच आणि हे हेअर मास्कसुद्धा असं लावते, दही पण लावते. तर बघा, सवय होते लहानपणापासून, त्याच्यामुळेच मला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता. शियालासुद्धा आवडतं आणि बघा, तिला म्हटलं आपण केस तुझे दाखवू किती छान आहे ना. ती बघा असं हाताने असं दाखवते पूर्ण असं केस पसरवून. तिला एवढं भारी वाटत होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. मनापासून बघितल्याबद्दल धन्यवाद.